दिसता मग जर तुम्ही व्यवस्थित नाही बसलात तर। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, गुड मॉर्निंग। सब लोगों के पास अपना अपना फ्यूल है। ये देखो मेरा फ्यूल मेरे पास है। आज आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन ई बद्दल। आपण व्हिटॅमिन बी आणि बी चा ग्रुप जाणून घेतला, त्यानंतर काल आपण व्हिटॅमिन सी जाणून घेतलं। आज आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन ई, जीवनसत्व ई। मग जीवनसत्व ई कशा कशासाठी लागतं, ते कसं आहे, ते कुठून भेटू शकतं, ते किती पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेऊयात। येस, आजचं लाईफ लेसन व्हिटॅमिन ई। ओके। आता सर्वात महत्वाची गोष्ट एक आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायची आहे। व्हिटॅमिन ई हे एक जीवनसत्व आहे जे फॅट सोलेबल आहे। फॅट सोल्युबल आहे म्हणजे ते चरबीमध्ये विरघळतं। काही विटामिन्स हे वॉटर सोल्युबल असतात, काही विटामिन्स हे फॅट सोल्युबल असतात। त्यापैकी व्हिटॅमिन ई हे फॅट सोल्युबल आहे, म्हणजे ते चरबीमध्ये विरघळतं। सोलेबल म्हणजे विरघळणे, पाण्यामध्ये विरघळणे आणि चरबीमध्ये। व्हिटॅमिन ई जर तुम्ही पाण्यात टाकलं तर ते वॉटर सोल्युबल नाही आहे, पाण्यामध्ये ते मिक्स होत नाही, ते वेगळंच राहतं। पण ते फॅटमध्ये मिक्स होतं म्हणून त्याला फॅट सोल्युबल किंवा आपण हे म्हणतो फॅटमध्ये चरबीमध्ये विरघळणारं विटॅमिन असं म्हटलं जातं। दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्याबद्दल की म्हणजे हे वनस्पती तेल असेल, धान्य असतील, नॉन व्हेज असेल, म्हणजे चिकन असेल, अंडी असेल, काही फळं असतील, या सर्व पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए आपल्याला आढळतं। आणि हे शरीरातील अनेक ऑर्गनच्या योग्य कामासाठी आवश्यक असणारं महत्वाचं जीवनसत्व आहे। आपल्या शरीरातील खूप सगळी अशी कामं आहेत जी कामं व्हिटॅमिन ई वर डिपेंडेड आहेत, म्हणून ते महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट, व्हिटॅमिन ई हे एक अँटीऑक्सिडंट आहे। हे एक अँटीऑक्सिडंट आहे म्हणजे व्हिटॅमिन ई मुळे आपलं शरीर स्वच्छ होण्यासाठी, आपली बॉडी क्लीन करण्यासाठी देखील मदत केली जाते। व्हिटॅमिन ई जे नैसर्गिकरित्या जे पदार्थ आढळतात, काही पदार्थांमध्ये ते नैसर्गिकरित्या आढळतं, आणि काही व्हिटॅमिन ई हे मानव निर्मित आहेत, जे पूरक म्हणून वापरले जातात। याला दोन नाव आहेत। जे नैसर्गिकरित्या पदार्थांमध्ये आढळतात त्याला आर आर अल्फा टोकोफिरॉल म्हटलं जातं। आर आर अल्फा टोकोफिरॉल म्हटलं जातं। आणि जे मानव निर्मित व्हिटॅमिन ई आहे त्याला ऑर राक अल्फा टेकोफिरॉल म्हटलं जातं। ऑल राक अल्फा टेकोफिरॉल हा दोन्ही मधला डिफरंट आहे। मग व्हिटॅमिन ई ची कमतरता ही कोणाला असते किंवा आपण ती कशी ओळखायची, तर व्हिटॅमिन ई ची कमतरता विशिष्ट अनुवांशिक विकार असलेल्या लोकांमध्ये आणि खूप वजन कमी असलेल्या किंवा कमी वजनाने जन्मलेल्या जी काही अकाली बाळा आहेत, त्या बाळांमध्ये व्हिटॅमिन ई ची कमतरता उद्भवू शकते। मग व्हिटॅमिन ई इतर अनेक परिस्थितीमध्ये देखील वापरलं जातं, परंतु यापैकी काही प्रॉब्लेम असे असतात, काही उपयोग करण्याची ठिकाणं अशी असतात याच्यामध्ये चांगले रिझल्ट्स व्हिटॅमिन ई मुळे येऊ शकतात। मग व्हिटॅमिन ई काय आहे, व्हिटॅमिन ई कसं आहे, व्हिटॅमिन ई चे फायदे काय आहेत, हे आपण आता जाणून घेणार आहोत। सर्वात पहिली गोष्ट आहे व्हिटॅमिन ई चे फायदे काय आहेत, जेणेकरून आपण ते इंटेक करायला पाहिजे, आपण ते खाल्लं पाहिजे। आपलं शरीर ऑक्सिडेटिव्ह तणावापासून तुमचं रक्षण करणं, तुमच्या शरीराचं ऑक्सिडेटिव्ह तणावापासून तुमचं रक्षण करणं आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी आणि अनेक काही कारणं आहेत ज्यासाठी व्हिटॅमिन ई वापरलं जातं। मग तुम्हाला काही पदार्थ किंवा पूरक पदार्थांमधून व्हिटॅमिन ई मिळू शकतं, जरी व्हिटॅमिन ई अनेकदा एकच कंपाऊंड म्हणून विचार केला जात असला, कारण व्हिटॅमिन ई हे कंपाऊंड आहे आणि तसा जरी विचार करत असो पण प्रत्यक्षात ते चरबी विरघळणाऱ्या संयुगाचा समूह आहे। म्हणजे आपल्या बॉडीतून जेव्हा फॅट रिड्यूस होते त्यावेळेस आपल्याला व्हिटॅमिन ई खूप छान मदत करतात, ज्याच्यामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहेत, ज्याच्यामुळे तुमची बॉडी ही क्लीन करण्यासाठी देखील त्याची मदत होते। मग खूप सगळे बियाणं आहेत, खूप सगळे बी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या याचे बी असतील, त्या बियाण्यांमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ई आढळतं। काजू असेल, काही भाज्या आहेत, याच्यामध्ये देखील व्हिटॅमिन ई आढळतं। मग आपण आहारातील पूरक म्हणून देखील ते आपण घेऊ शकतो। दुसरी गोष्ट, ऑक्सिडेटिव्ह तणावाचे
जे काही मार्कर आहेत ते कमी करणं आणि अँटीऑक्सिडंट संरक्षण या दोन गोष्टींसाठी देखील आपण व्हिटॅमिन ई वापरतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन ई शरीरात एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं. आणि खूप सगळ्या संशोधनात असं दिसून आलं की एक हाय डोस ऑक्सिडेटिव्ह तणावाचं मार्कर कमी करू शकतात. जर तुम्ही प्रॉपर व्हिटॅमिन ई घेतलं तर काही लोकांमध्ये अँटीऑक्सिडंट संरक्षण देखील ते वाढवू शकतं. काही लोकांमध्ये अँटीऑक्सिडंट म्हणून देखील काम करतं. या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करणं आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करणं हे दोनही गुणधर्म व्हिटॅमिन ई मध्ये आहेत. म्हणून ते खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगेल. डायबिटिक मध्ये जे नेफ्रोपॅथी असलेले 54 लोकांचा 2018 मध्ये एक स्टडी करण्यात आला. आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की 12 आठवडे दररोज व्हिटॅमिन ई 800 इंटरनॅशनल युनिट व्हिटॅमिन ई त्यांना दिल्यामुळं प्लेसबोच्या तुलनेत ग्लुटाथिओन पॅराडॉक्साइड ही त्यांची पातळी जी आहे ती वाढली त्यांच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये ती पातळी वाढल्यामुळं त्या लोकांचा जो मधुमेह नॅफ्रोपॅथी आहे त्याच्यामध्ये खूप सगळे त्यांच्यामध्ये चेंजेस आढळले. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आपल्या बॉडीमध्ये जे ऑक्सिडेटिव्ह तणाव आहेत ते तणाव कमी करून आपल्या बॉडीला अँटीऑक्सिडंट म्हणून संरक्षण देण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हृदयाच्या जोखमी हृदयाचे जे आजार आहेत, हृदयरोग ज्याला आपण म्हणतो, त्या हृदयरोगाची जोखीम देखील कमी करण्यासाठी देखील व्हिटॅमिन ई वापरलं जातं. कारण हे फॅट सोलेबल आहे. हे फॅटमध्ये विरघळलं जातं. आणि 99% हृदयाचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला चरबीमुळेच येतात, फॅट्समुळे येतात, कोलेस्ट्रॉलमुळे येतात, ट्रायग्लिसराईड्समुळे येतात. मग हाय बीपी असेल किंवा एलडीएल ज्याला आपण खराब कोलेस्ट्रॉल म्हणतो आणि ट्रायग्लिसराईड यासारख्या रक्तातील लिपिडची जी हाय पातळी आहे, उच्च पातळी आहे, ती जर असेल तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. मग संशोधनामध्ये खूप सगळ्या टेस्टमध्ये असं आढळून आलं की व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्स किंवा व्हिटॅमिन ई युक्त पदार्थ तुम्ही जर खाल्ले, तुमच्या शरीरामध्ये हृदयविकाराच्या जोखमीचे घटक कमी करण्यासाठी मदत होते. मग तुमचं एलडीएल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स या ज्या रक्तातील लिपिड्स आहेत याची पातळी कमी करण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन ई मदत करतं. दुसरी गोष्ट आणखीन, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ज्याला म्हटलं जातं, नॉन अल्कोहोलिक फॅटी डिसीज म्हणजे जे लोक ड्रिंक करत नाहीयेत, दारू पित नाहीयेत. आपल्याला एवढंच माहिती दारू पिलं की लिव्हर खराब होतं. मग काही असे लोक आहेत जे ड्रिंकच करत नाहीत, नॉन अल्कोहोलिक ज्याला म्हटलं जातं आपण, त्यांचा ड्रिंकचा कधी संबंधच नाही आला, तरी देखील त्यांच्या लिव्हरमध्ये चरबी जमा होण्यास कारणीभूत असलेल्या अनेक परिस्थिती आहेत. त्याच्यामध्ये एक परिस्थिती आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. या कंडिशन मध्ये व्हिटॅमिन ई पूरक जर फूड आपण इनटेक केलं तर त्या लोकांच्या आरोग्यामध्ये काही गोष्टींमध्ये खूप सगळी सुधारणा झाली आणि फॅटी लिव्हरचे त्यांचे त्रास कमी झाले. मग हे कधी होऊ शकतं? जर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असेल तर. आणि त्यासाठी व्हिटॅमिन ई खूप छान मदत करतं. दुसरी गोष्ट, आपल्या स्किनसाठी, आपल्या त्वचेच्या आरोग्यास देखील व्हिटॅमिन ईचे खूप सगळे बेनिफिट्स होतात. आपल्या स्किनचं आरोग्य चांगलं करण्यासाठी देखील व्हिटॅमिन ई खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. याच्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जर आपल्या स्किनसाठी व्हिटॅमिन ई गरजेचं असेल, आपल्या स्किनसाठी व्हिटॅमिन ई लागत असेल आणि आपण ते जर प्रॉपर अमाऊंट मध्ये दिलं तर आपली स्किन देखील ग्लो करण्यासाठी तुम्हाला मदत होते. आपली स्किन देखील छान प्रकारे ग्लो करते. मग याच्यामध्ये व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्स अशा लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतात ज्यांना एक्झिमा सारखे काही त्वचा विकार आहेत. एक्झिमा सारखं म्हणजे तुमची स्किन कायम तुमचं जर खाजच थांबत नसेल तर त्या त्वचा विकारामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन खूप महत्वाची मदत करतं. आणि जर आपल्याला त्याच्याबद्दल आणखीन इन्फॉर्मेशन हवी असेल, तुम्ही स्किन डिसऑर्डर किंवा जेवढे काही स्किन क्रीम आहेत किंवा जेवढे काही स्किनचे मेडिसिन आता मार्केटमध्ये आपल्याला भेटतं, प्रत्येक तुम्हाला स्किनच्या मेडिसिन मध्ये असेल, स्किन क्रीम मध्ये असेल, तुम्हाला व्हिटॅमिन बी चा समावेश झालेला दिसेल. त्याच्याशिवाय तुमची खाज थांबवणं किंवा त्याशिवाय तुमचं इन्फेक्शन कमी करणं हे शक्यच होत नाही. म्हणून त्वचेच्या आरोग्यासाठी देखील व्हिटॅमिनचा खूप छान फायदा होतो.
त्यासाठी दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की जी विटॅमिन ईची पातळी किंवा विटॅमिन ई पूरक आहार हे आपल्या आहारास आपल्या बॉडीसाठी अल्झायमर ज्याला म्हणतो, अल्झायमर जे काही रोग आहेत, अल्झायमर रोगासारख्या परिस्थिती त्याच्यामध्ये देखील आपल्याला विटॅमिन ईचा खूप छान फायदा होतो. जे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा जे प्रौढ व्यक्ती आहेत ज्यांना आपण वयस्कर म्हणतो, त्यांच्या आरोग्यामध्ये व्हिटॅमिन ई महत्वाची भूमिका बजावतो. जसं की जळजळ कमी करणं असेल, रोगप्रतिकारक शक्ती सुधारणं असेल, ज्यांच्या गरजा वाढल्या आहेत किंवा ज्यांच्या आहारात पुरेसे व्हिटॅमिन ई समाविष्ट नाही, अशा लोकांना आपण व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्स देऊ शकतो, जेणेकरून त्यांची बॉडी रोगप्रतिकारक शक्ती सुधारून घेईल आणि ते आजारी पडण्याचं त्यांचं प्रमाण कमी होईल. सातवा याचा फायदा आहे आपल्या फुफ्फुसाचं कार्य. आपल्या फुफ्फुसासाठी देखील व्हिटॅमिन ई खूप महत्वाचं आहे. मग व्हिटॅमिन ई जर आपण पूरक आहार घेतला तर फुफ्फुसाचे कार्य सुधारू शकतं. मुलांमध्ये असेल, प्रौढांमध्ये काही दम्याची लक्षणं असतात. तर दमा हा फुफ्फुसाशी रिलेटेड असणारा प्रॉब्लेम आहे. ही लक्षणं कमी करण्यासाठी देखील व्हिटॅमिन ई खूप छान मदत करतं. मग हे जर बेनिफिट्स व्हिटॅमिनचे असतील, त्याच्याबरोबर आपल्या डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ई लागतं, आपल्या केसांसाठी व्हिटॅमिन ई लागतं, आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्सचं प्रोडक्शन करण्यासाठी व्हिटॅमिन ई लागतं. वेगवेगळे खूप सगळे बेनिफिट्स त्याचे आहेत. मग व्हिटॅमिन ईची कमतरता झाल्यामुळे काय काय होतं? व्हिटॅमिन ईची कमतरता झाली तर काय होतं? कारण व्हिटॅमिन ईची कमतरता खूप दुर्मिळ असते. खूप कमी लोकांमध्ये व्हिटॅमिन ई म्हणजे कमतरता झाली असं आढळतं. परंतु काही लोकांमध्ये हे आढळलं की त्याच्यामध्ये काही आजार आहेत, जसे सिस्टिक फायब्रोसिस असेल, कॉर्न डिसीज असेल, अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना व्हिटॅमिन ची कमतरता जास्त प्रमाणात होते. याच्या व्यतिरिक्त काही अनुवंशिक रोग असतील, त्या लोकांमध्ये देखील व्हिटॅमिनची कमतरता असणं जास्त शक्यता असते. अपुरा आहार असलेले लोक, जे बघा काही आपण विकसनशील देश म्हणतो, विकसनशील देश ज्या ठिकाणी खूप सगळा विकास झाला, पण त्या ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये व्हिटॅमिनची खूप कमतरता असते. मग अशा देशातील जी मुलं आहेत, जी कुपोषणामुळे व्हिटॅमिनची कमतरता देखील त्यांच्यामध्ये विकसित होऊ शकते. आणि त्यांचा डाएट ते विकसित झाले, पण त्यांचा डाएट प्रॉपर नसतो, त्याच्यामध्ये कुपोषणामुळे व्हिटॅमिनची कमतरता त्यांच्यामध्ये होते. मग व्हिटॅमिन ईच्या कमतरतेची लक्षणं कोणती कोणती आहेत, कशावरून जाणून घ्यायचे की माझ्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन ईची कमतरता आहे? सगळ्यात पहिलं, स्नायू कमकुवत होऊ लागतात, तुमचे मसल्स वीक होऊ लागतात, तुम्हाला चालण्याची समस्या असू शकते, हातपाय सुन्न होऊ शकतात, हातापायाला मुंग्या येणं, हे देखील व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचे लक्षण आहे. आपल्या दृष्टी संदर्भात म्हणजे नजर, डोळ्यांसंदर्भात काही समस्या असू शकतात, प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते, आपली स्किन खराब होते, एक्झिमा सारखे डिसऑर्डर आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, थरथर जाणवते. बघा वयस्कर जी लोक आहेत, खूप वयस्कर लोक आहेत, त्यांचे हात, त्यांची मान अशी थरथर कापत राहते. त्या लोकांच्या मध्ये व्हिटॅमिन ईची कमतरता असते, म्हणून त्या गोष्टी जाणवतात. मग हे जे चॅलेंज आहेत किंवा हे जी लक्षणं आहेत, ही जर आपल्याला दिसली तर आपण व्हिटॅमिन ईची कमतरता आहे असं समजून घेतलं पाहिजे. मग व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे कोणते कोणते आजार होऊ शकतात, कोणते कोणते असे आजार आहेत जे व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे होणार आहेत? व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे शरीराला पुरेशा प्रमाणात पहिली गोष्ट ऑक्सिजन मिळत नाही. पहिली गोष्ट, व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे मेंदूतील रक्तस्राव असेल, हृदयविकाराचा झटका असेल, यासारखे गंभीर आजारही होऊ शकतात. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे मानसिक विकार होऊ शकतात, रोगप्रतिकार शक्ती देखील कमकुवत होऊ शकते. म्हणून व्हिटॅमिन ई आपल्या आहारात प्रॉपर योग्य प्रमाणात घेणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल व्हिटॅमिन ई कसे कार्य करतं आपल्या शरीरामध्ये? व्हिटॅमिन ई रोगप्रतिकारक शक्ती उत्तम करण्यासाठी सगळ्यात पहिले कार्य करतं. व्हिटॅमिन ई पेशींना जे काही संसर्ग आहे त्या संसर्गाच्या विरोधात लढण्यासाठी मदत करतं. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक हार्मोन्स आहे ज्याचं नाव आहे प्रोस्टॅग्लॅन्डिन. हा जो हार्मोन्स आहे त्याच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन ई खूप महत्वाची भूमिका बजावतं. हे असं हार्मोन्स आहे जे आपल्याला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं. आपले स्नायू अंकुचन पावण्यासाठी ते मदत करतं. काही शरीरामधल्या काही प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रियामध्ये महत्वाची भूमिका ते बजावतं. मग हे प्रोस्टोग्लॅन्डिन नावाचं जे हार्मोन्स आहे, याची निर्मितीच व्हिटॅमिन ई शिवाय होत नाही. मग याची निर्मिती जर प्रॉपर झाली तर तुमचा रक्तदाब, तुमचे स्नायू अंकुचन पावणं, प्रसरण पावणं, या गोष्टी प्रॉपर होऊ शकतात. म्हणून हृदयाच्या काही चॅलेंज आहेत, त्या चॅलेंजसाठी आपल्याला व्हिटॅमिन ई खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, काही लोक
विटॅमिन ईच्या नावाखाली काही मार्केटमध्ये असणारे काही सप्लिमेंट्स घेतात. त्याचे काही दुष्परिणाम मी तुम्हाला सांगेल. जर तुम्हाला श्वास घ्यायचा त्रास होत असेल, तुमचा चेहरा, ओठ, जीभ, घसा सुजत असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट विटॅमिन ई घेणं थांबवलं पाहिजे. विटॅमिन ई घेणं थांबवलं पाहिजे. डोकंदुखी, अशक्तपणा, चक्कर येणं, हेच तुम्हाला लूज मोशन असतील, पोटात पेटके येत असतील, दातांतून रक्तस्राव होत असेल, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या आहारातलं विटॅमिन ई कमी केलं पाहिजे. आणि विटॅमिन ईच्या सामान्य दुष्परिणामामध्ये मळमळ होणं, अतिसार होणं, पोट दुखणं, थकवा जाणवणं, डोकेदुखी होणं हे होऊ शकतं. त्याचबरोबर ज्या प्रेग्नंट वुमन आहेत किंवा स्तनपान करणाऱ्या महिला आहेत, यांनी विटॅमिन ई घेण्याच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. मग असे खूप सगळे फळभाज्या फळं आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन ई आढळतं. परंतु आत्ताची सिच्युएशन पाहिली तर विटॅमिन ई एक महत्वपूर्ण चरबी विरघळणारं पोषक आहे. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं. सेल्युलर सिग्नलसाठी ते आवश्यक आहे. बऱ्याच पदार्थामध्ये विटॅमिन ई असतं, परंतु आपण ते आहारातील पूरक किंवा आहारातून देखील आपण ते मिळवू शकतो. काही लोकांना त्याचा फायदा होतो. म्हणजे डायबेटिक नॅफ्रोपॅथीमध्ये त्याचा खूप छान फायदा हा त्या लोकांना होतो. बहुतेक लोकांना त्यांच्या आहारातून पुरेस विटॅमिन ई मिळत नाहीये. काही लोकांना मिळतं. मग या व्यतिरिक्त विटॅमिन ईचा जर हाय डोस जरी झाला तर काही परिणाम देखील त्याचे होतात, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढ्या प्रमाणात आपल्याला विटॅमिन ईची गरज आहे तेवढंच आपण विटॅमिन ई घेतलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त देखील आपल्याला नाही झालं पाहिजे, कमी देखील नाही झालं पाहिजे. मग ब्रोकोली असेल, पालक असेल, किवी असेल, बरोबर, ही जी फळं आणि पालेभाज्या आहेत याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन ई चांगल्या प्रमाणात भेटतं. पण आपल्याकडे काही सप्लिमेंट्स आहेत, आपल्याकडे काही फ्युएल्स आहेत की ज्याच्यामध्ये योग्य प्रमाणात आपण आपल्या बॉडीला विटॅमिन ई देऊ शकतो. योग्य प्रमाणात देणं गरजेचं आहे. तुम्ही किती देताय, कसं देताय, कुठून देताय, याच्यापेक्षा ते किती देणं आणि किती आपण घ्यायला पाहिजे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मग पर डे तुम्ही एक 800 इंटरनॅशनल युनिट विटॅमिन ई तुमच्या बॉडीला द्यायला पाहिजे. मग तुम्ही ते कशातून देताय हे प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड आहे. तुम्ही कशातून घेताय हे प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड आहे. तुमचा आहार कसा आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून प्रॉपर आपल्या बॉडीला जेवढं पाहिजे तेवढं विटॅमिन ई आपण आपल्या बॉडीला देणं खूप गरजेचं आहे. आणि तेवढं जर आपण दिलं तर आपल्याला खूप छान बेनिफिट्स त्याची होऊ शकतात. येस. कारण दररोज किती प्रमाणात, म्हणजे 800 इंटरनॅशनल युनिट सांगितलं, पण दररोज तुम्ही 15 मिलीग्रॅम एवढं विटॅमिन आरडीएच्या रूलनुसार प्रौढांसाठी त्यांनी सांगितलंय. प्रौढ व्यक्तीला 15 मिलीग्रॅम विटॅमिन ई तुम्ही तुमच्या आहारातून तुमच्या बॉडीला दिले गेले पाहिजे. म्हणजे जे न्यूरोपॅथी आहे, ज्या मज्जातंतूच्या ज्या वेदना आहेत, हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्हाला त्याची खूप छान मदत होईल. कारण डायबिटिक न्यूरोपॅथी होण्याचे चान्सेस डायबिटिकच्या पेशंटमध्ये खूप जास्त असतात. आणि ते टाळायचे असतील तर तुम्हाला विटॅमिन ई घेतलं पाहिजे. प्रॉपर तुमच्या बॉडीला दिले गेलं पाहिजे. आणि दररोज 15 मिलीग्रॅम विटॅमिन ई तुमच्या बॉडीला देणं ही प्रत्येकाची गरज आहे. मग आपले कोणते कोणते फ्युएल्स आहेत ज्याच्यामध्ये विटॅमिन आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, स्किनसाठी तुम्हाला स्किन बुस्टर जे आहे त्याच्यामध्ये विटॅमिन ई आहे. आपल्या डोळ्यांसाठी असणारं जे फ्युएल आहे ज्याचं नाव आहे ऑक्युलर डिफेन्स फॉर्म्युला, त्याच्यामध्ये देखील विटॅमिन ई आहे. त्याचबरोबर नाईट वर्क, त्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ई आहे. कारण आपल्या हृदयातलं फॅट सोलेबल असल्यामुळं हृदयातलं जे कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड आहे, रक्तवाहिन्यांना फ्लेक्झिबल बनवण्यासाठी, त्यांचा टणकपणा कमी करण्यासाठी आपल्याला विटॅमिन ई लागतं. म्हणून नाईट वर्क मध्ये देखील विटॅमिन ई दिले गेलेले आहे. त्यातून देखील आपण विटॅमिन ई घेऊ शकतो. त्याचबरोबर आपला फॉर्म्युला वन, त्याच्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये विटॅमिन ई दिले गेलेलं आहे, जे आपल्या बॉडीसाठी गरजेचं आहे. आपल्या डाएट मधून, आपल्या आहारातून आपल्या बॉडीला भेटलं पाहिजे. मग तुमच्या स्किनसाठी, तुमच्या जॉईंटसाठी, तुमच्या डोळ्यांसाठी, डायबेटिक न्यूरोपॅथीसाठी जर तुम्हाला विटॅमिन एवढं महत्वाचं असेल, तुमच्या फुफ्फुसासाठी महत्वाचं असेल, तुम्हाला दम लागत असेल, दम्यासारखा चॅलेंज तुम्हाला जर असेल, त्याच्यामध्ये देखील विटॅमिन तुम्ही तुमच्या बॉडीला देऊ शकता. तुमच्या हृदयासाठी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी विटॅमिन ई गरजेचं आहे.
एवढे जर बेनिफिट्स त्याचे असतील तर ते आपण आपल्या फूड सप्लिमेंट्स मधून घेतलं पाहिजे. आजच्या डाएटमध्ये किंवा आज जरी त्या फळांमध्ये किवी किंवा जे काही फळं मी तुम्हाला आता सांगितलेत, पालक भाजी असेल, याच्यात व्हिटॅमिन ई आहे. परंतु ते खरंच आत्ताच्या याच्यात आहे का, संशोधनाचा विषय, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल, तुम्हाला प्रॉपर तुमच्या बॉडीला या सगळ्या गोष्टींची गरज जर बॉडीची पूर्ण करायची असेल, तर तुम्हाला ऍडिशनल फूड सप्लिमेंट जे आहेत, ज्याच्यामध्ये फिक्स तुम्हाला माहिती आहे याच्यात आहे, असे फूड सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत. आणि त्या फूड सप्लिमेंट्स मधून तुम्ही तुमच्या बॉडीला दिले गेले पाहिजे. नाहीतर मी पालक भाजी खातो खाते किंवा मी रोज किवी खातो खाते, त्यातून तुम्हाला किती मिळेल हे माहित नाही. जर जास्त झालं तर मळमळ, अतिसार हे प्रॉब्लेम देखील होऊ शकतात. कमी झालं तर बाकी चॅलेंज देखील येऊ शकतात. म्हणून योग्य प्रमाणात तुमच्या बॉडीला देण्यासाठी आपल्याकडे जे फ्युएल्स आहेत त्या फ्युएलमध्ये योग्य प्रमाणात तुमच्या बॉडीला दिलं जाईल, एवढी काळजी ही फ्युएल बनवताना जे 350 डॉक्टर्स आणि सायंटिस्ट आहेत त्यांनी घेतलेली आहे. आपल्याला डोकं लावायची गरज नाही किती पाहिजे किती घ्यायचे, तेवढं तुमच्या बॉडीला सफिशियंट आहे. या 2-3 फ्युएल मधून तुम्ही तुमच्या बॉडीला जरी दिलं, तुमच्या बॉडीची नीड कम्प्लीट होण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होणार. येस. तर थँक्यू सो मच. हा आजचा आपला टॉपिक होता. आता आपण आपल्या नेक्स्ट सेशनकडे जाऊयात.